आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची एक रहस्यमय गोष्ट सांगणार आहे. त्याआधी सर्वांना जय श्रीराम. भविष्य पुराणामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. तर असं लिहिलेलं आहे की महाराज महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आले आणि त्यांना देव पक्षाची वृद्धी करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. याचबरोबर स्वामी विवेकानंदजी तर महाराजांना शिवाचे अंशात्मक अवतार असंच मानतात. त्याच्याबद्दलची एक खूप छोटीशी घटना आहे, पण मला ती तुम्हाला सांगावीशी वाटते. ही घटना आहे ते वेदांत केसरी यामध्ये. तर होतं असं की एकदा स्वामी विवेकानंदजींकडे एक महाराष्ट्रातला माणूस येतो आणि तो आपल्याच महाराजांबद्दल अशा चुकीच्या गोष्टी बोलायला लागतो. स्वामी खूप चिडतात आणि ते म्हणतात की तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता आहात ना, ते प्रत्यक्ष शिवाचे अंशात्मक अवतारच आहेत. आणि महाराजांबद्दलच्या ह्या दैवी गुण जे आहेत ना, त्याच्याबद्दलचे अनेक पुरावे, अनेक दाखले आहेत. पण होतं असं, की आपला जो इतिहास लिहिलेला आहे, तो लिहिलेला आहे परकीयांनी आणि त्यांनी बरोबर ज्या गोष्टी सांगायच्या नाहीत, त्या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवलेल्या आहेत. तर तुमच्यासारख्या व्यक्तीला असं बोलणं शोभून दिसत नाही. मी स्वतः तर महाराजांना दैवतच मानते. पण महाराजांबद्दलची ही कथा मी वाचली आणि मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावीशी वाटली. कशी वाटली? नक्की सांगा. जय श्रीराम.